सांगते बघा की स्वतःवर विश्वास असणं किती गरजेचं आहे. एका ठिकाणची गोष्ट आहे. एक गुंडे माहित आहे ना सर्वांना? गुंडा माहित आहे ना? चाकू बंदूक घेऊन फिरतात. हा, अशा प्रकारचा एक गुंडा आला आणि त्याने सांगितलं, डाकू आला, त्या डाकूने सांगितलं की मला दाढी करायची, शेविंग करायची, आणि जो माझी शेविंग करणार त्याला मी 3 लाख रुपयाचं बक्षीस देईन. गुंडा आला, त्याने दौंडी पेटवली, सगळीकडे सांगितलंय की जो माझी शेविंग करणार, जो माझी दाढी करून देणार त्याला मी 3 लाख रुपयाचं बक्षीस देणार. असं म्हटल्यानंतर अख्ख्या शहरामधले चांगले चांगले शेविंगवाले आले महाराज, सर्व नावी आले आणि म्हणाले मी करतो मी करतो मी करतो मी करतो. त्यांनी म्हणाले सगळे आले हे ठीक आहे, आधी अट ऐकून घ्या. माझी एक अट आहे, काय? शेविंग करताना थोडा जरी माझा कट लागला किंवा थोडं जरी रक्त निघलं मी त्याचा गळा कापणार. आता असं म्हटल्यानंतर कोण समोर येणार आहे महाराज? तरी सुद्धा सर्वजण मागे गेल्यानंतर तरी सुद्धा एक व्यक्ती होता जो समोर आला. तो म्हणाला की तरी मी तुमची शेविंग करतो, आणि अतिशय सुंदर प्रकारे तो गेला आणि त्याने अतिशय सुंदर प्रकारे त्यांची शेविंग केली आणि एकही कट न मारता, थोडंही रक्त न निघता त्याने त्यांची शेविंग केली. आता 3 लाख रुपये त्याला देताना त्या डाकूने त्याला विचारले की तुला तुझ्या जीवन प्रिय नाही, की तुला मरणाची भीतीच वाटत नाही, की तू पागल आहे? कारण इथं तुला माहित आहे माझा थोडं जरी कट लागला असता किंवा थोडं जरी रक्त निघलं असतं ना, मी तुझा गळा कापला असता, मग तुला भीती नाही का वाटली? आता त्यानं जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे महाराज. तो नावी म्हणाला, कसे मला माझ्यावर एवढा विश्वास आहे, मला माझ्या स्वतःवर एवढा विश्वास आहे की तुमचं थोडंही रक्त मी न निघू देता आणि एकही कट न पडू देता मी तुमची दाढी करेल, आणि जरी कट लागला तरी मला माझ्यावर एवढा विश्वास आहे की वस्त्र माझ्या हातातच होता, थोडा कट लागला मी सगळी मानच कापून टाकली असते. बरोबर ना? म्हणून म्हणतात की आपल्यावर विश्वास असावा महाराज. कारण आपण बाहेरून किती हारलो यापेक्षा आपण जर मनातून हार मांडली तरच व्यक्ती हारलो महाराज, नाही तर त्याला हरवण्याची ताकद लोकांकडे नाही. विठ्ठल विठ्ठल. आपल्यावर असलेला विश्वास एवढं सुंदर कार्य करते महाराज. एक व्यक्ती होता, एक साधू होते बघा, एक गाव होतं, त्या गावामध्ये एक साधू होता. ते साधू महाराज नाचले की पाऊस पडायचा आणि सगळे गाववाले एवढं त्यांना कौतुक वाटायचं. मग त्यांचा त्या गाववाल्यांचा त्या साधूवर एवढा विश्वास झाला की कधी त्यांना पाण्याची गरज भासली त्यांनी त्यांच्याकडे जायचे आणि नाचायला लावायचे, आणि जसे त्यांनी नाचले थोडा वेळ कवाने त्यांनी नाचले की पाऊस यायचा. आता हा प्रसंग बाहेरगावच्या काही लेकरांना कळाला. नवयुवक लेकर जे मुलं बाहेरगावी शिकायला होते त्यांना हे ऐकल्यात आल्यानंतर त्यांनी म्हणाले की सर्व अंधश्रद्धा आहे, आम्ही मानत नाही. मग त्यांना गावामध्ये आले आणि म्हणाले की कुठे आहे साधू, आम्हाला त्यांच्याकडे न्या आणि पाऊस आणून दाखवा. आता सर्व गावकरी मिळून त्या साधूकडे गेले महाराज आणि त्या साधूला सांगितले की साधू महाराज हे तुमची परीक्षा घेण्यासाठी आले, आम्हाला पाऊस पाडून दाखवा, तुम्ही एकदा नाचा. जसा तो नाचायला गेला त्या मुलांनी त्यांना थांबवलं. थांबा म्हणे, त्या जागेमध्ये काहीतरी असेल जेणेकरून तुम्ही नाचल्यावर पाऊस येतो, म्हणजे त्या जागेवर काहीतरी आहे. त्यांनी त्या जागेवरून त्यांना हटवलं आणि हे 3-4 जण मुलं तिथं नाचायला बसले. आता 3 जण नाचले महाराज. नाचण्यासाठी गाणं पाहिजे ना, पाहिजे ना. आपण सर्वजण भक्तीमध्ये नाचूया, कारण इथं श्रीकृष्णांचं मंदिर आहे ना. आधी आंबा काय गळाचं पाणी ग आंबा, पाणी कशाने लाली लाल ग लाली लाल, पाणी कशाने लाली लाल ग लाली लाल, पाणी कशाने लाली लाल ग लाली लाल. नथा मोत्याची नाकामध्ये ग आंबा, नथा मोत्याची नाकामध्ये ग आंबा, रवारी भावानी चौकामध्ये ग चौकामध्ये, रवारी भावानी चौकामध्ये ग चौकामध्ये, आणि भावानी चौकामध्ये ग चौकामध्ये, रवारी भावानी चौकामध्ये ग चौकामध्ये. आता मुलं नाचून नाचून थकले महाराज. गाणं थांबलं शेवटी, पण मुलं नाचायचे थांबले नाही. पण 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले, 20 मिनिटं झाले. आता त्यांची कॅपॅसिटी संपली महाराज नाचायची. त्याने म्हणाले आता आम्ही नाही नाचू शकत, आता पाऊस येत नाही या जागेवर नाचून आम्हाला कळालं. आता साधू महाराज तुम्ही नाचा, तुम्ही नाचल्यानंतर पाऊस येते का पाहू, तरच आम्ही तुम्हाला मानू. आता मुलं साईडला उभं राहिले महाराज आणि साधू महाराज नाचायला लागले. त्यांनी आपल्या भक्तिमय वातावरणात
वातावरणामध्ये सुरू केलं. काय सर्वजण आपणही नाचत, हात वर करा. आता कोण नाचत आहेत? साधू. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, गोविंद बोलो राधा रमण हरी गोपाल बोलो. विकू द्याला. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, राधा रमण हरी गोपाल बोलो. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, राधा रमण हरि गोपाल बोलो. राधे श्याम 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 सीता राम राम राम, सीता राम राम राम. राधे श्याम श्याम श्याम, राधे श्याम 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 सीता राम राम राम, सीता राम राम राम. राधे श्याम श्याम श्याम, राधे श्याम 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 सीता राम राम राम, सीता राम राम राम. राधे श्याम श्याम श्याम, राधे श्याम 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 सीता राम राम राम, सीता राम राम राम. राधे श्याम श्याम श्याम. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. राधे श्याम 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 सीता राम राम राम, सीता राम राम राम. राधे श्याम श्याम, राधे श्याम 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 सीता राम राम राम, सीता राम राम राम. राधे श्याम श्याम, राधे श्याम श्याम, राधे श्याम श्याम. त्यांनी नाचायला सुरुवात केली महाराज. 1 तास झाला, 2 तास झाला, 3 तास झाला, सलग 4 तास नाचले महाराज. आणि पावसाचं आगमन झालं, ढग कडाडले आणि पाऊस पडला. सर्वजण पाहून आश्चर्यचकित झाले. आता ते मुलं म्हणाले, त्यांनी गावकऱ्यांना बाहेर जाऊ दिलं महाराज आणि त्या साधूकडे गेले. त्यांनी साधूंना विचारलं की साधू महाराज काय झाले की आम्ही सुद्धा नाचलो, तुम्ही सुद्धा नाचलो, नाचण्यामध्ये फरक काय? आणि आम्ही नाचल्यानंतर पाऊस नाही आला आणि तुम्ही नाचल्यानंतर पाऊस आला, याचं कारण काय? तर त्यांनी सांगितले महाराज की तुम्ही नाचले 10-15 मिनिटं झाले, तुम्ही थकले आणि तुम्ही जागेवर बसले. मी नाचतो तर या गावकऱ्यांचा माझ्यावर एवढा जास्त विश्वास आहे आणि त्यांचा हा माझ्यावर असलेला विश्वास मला शक्ती देते. म्हणून जोपर्यंत पाऊस येत नाही तोपर्यंत मी नाचत राहतो. म्हणून गावकऱ्यांना वाटते की मी नाचल्यानंतर पाऊस येतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून म्हणतात की आपल्यावर एवढा विश्वास असायला पाहिजे महाराज. लोकांचा आपल्यावर किती विश्वास आहे यापेक्षा आपला स्वतः आपल्यावर किती विश्वास आहे यावर आपलं पुढचं जे भवितव्य आहे ते डिपेंड आहे, अवलंबून आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज म्हणतात की अशी शिकवण आपण आपल्या लेकरांना दिली पाहिजे आणि अशी शिकवण दिल्यानंतर त्यांनी आपल्या हिताविषयी दक्ष राहतील, जागरूक राहतील. महाराजांना सुरुवातीला सांगते आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता. तर याच्या आपल्या हिताविषयी जागरूक आणि दक्ष असलेल्यांना कल्पनेची बाधा होत नाही. आणि हेच मागणं नामदेव महाराज मागतात की कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो. शेवटी त्यांनी 3ऱ्या चरणामध्ये मागतात काय? Thank you.
अहंकाराचा मारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकांशी. जे जे विष्णू भक्त आहेत, जे जे ईश्वराची त्या पांडुरंग परमात्म्याची भक्ती करतात, माझ्या विष्णुदासांना अहंकाराचा मारा लागू नये. कारण ज्यांच्याकडे सर्व आहे, सर्व आहे पण एक अहंकार नाही, त्यांना कोणीच थांबवू शकत नाही महाराज. तो राजा आहे. पण ज्यांच्याकडे सर्व आहे आणि नंतर अहंकार आला, त्याला रंक होण्यापासून कोणी वाचू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि हल्ली एवढं अहंकार वाढलाय महाराज, एवढे अहंकारी झालोय आपण. आपल्याला स्वतःहून कोणाला बोलायचं म्हटलं ना, आपण बोलत नाही. का मग मी कशाला बोलू, माझी पदवी मोठी आहे. मग समोरच्याने बोलावं तेव्हा मी बोलणार. किंवा समोरचा कसा आहे हे सुद्धा आपण त्याच्या वागण्यावरून ठरवतो, बरोबर ना. सांगितले विचारलेल्या प्रश्नाची लवकर लवकर उत्तर देत चला महाराज. मला सांगा, तुम्ही उन्हाने खूप तुम्हाला ऊन लागत आहे आणि तुम्हाला खूप तहान लागली. प्रश्न तुमच्यासाठी आहे, लवकर लवकर उत्तर द्यायचं, सर्वांनी मिळून द्यायचंय. तुम्ही उन्हातून आले, तुम्हाला तहान लागली, तुम्ही दुसऱ्या गावामध्ये आहात, तिथं तुमच्या ओळखीचं कोणीच नाही, बरोबर. आणि तुम्हाला तहान लागली, पण अशीच एक घर बांधून आणि त्या घराच्या खिडकीमधून एखाद्याने तुमच्याकडे पाहिलं आणि तुम्हाला म्हटलं की पाणी आणून देऊ का. ती व्यक्ती कसा आहे तुम्हाला वाटलं, चांगलं, बरोबर ना. आता त्याच व्यक्तीबद्दल आपले विचार कसे बदलत जातात बघा. त्याने विचारलं पाणी आणू का, आपल्याला तो चांगला वाटला. आणि विचार करा, तो व्यक्ती आत गेला खिडकीच्या पलीकडे आणि आलाच नाही, मग कसं वाटेल, वाईट वाटतं ना. हा. आणि अजून थोड्या वेळानंतर 15 मिनिटानंतर तो पाणी घेऊन आला आणि तो तुम्हाला येऊन म्हणाला, माफ करा महाराज, थोडासा उशीर झाला, तुम्ही तहानेने व्याकुळ झालात, ऊन लागू नये म्हणून मी तुमच्यासाठी साखर पाणी करून आणले. आता ती व्यक्ती कसा वाटला. आता तुम्ही साखर पाण्याचा एक घोट घेताच तुम्हाला कळलं की त्यात साखरच नाही. आता कसा वाटला, कसा वाटला, वाईट वाटला ना. आता तो व्यक्ती लगेच म्हणाला, काय महाराज तुम्ही साखर, कोणाला डायबिटीज असते, साखर चालत नाही आणि किती प्रमाणात द्यावी हे मला माहित नाही, म्हणून मी साखर घेऊनच आलोय आणि त्यात टाकून पिये. आता तो व्यक्ती कसा वाटला, चांगला वाटला. म्हणजे बघा, थोड्याच वेळामध्ये, चालू वेळेमध्ये एका व्यक्तीबद्दल आपले किती मत परिवर्तन होतात. कशामुळे, तो व्यक्ती आपल्यासोबत चांगलं वागतो का वाईट वागतो, तो दुसऱ्यांसोबत कसं असो, आपल्यासोबत चांगला वागला तरच आपण त्याला चांगलं म्हणतो आणि आपल्यासोबत वाईट वागला त्याला वाईट म्हणणार. अशी मनुष्याची स्वभाव आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल.